नमस्कार मित्रांनो, हृदयविकारापासून वाचवू शकतील हे 10 पदार्थ रक्त पातळ करण्यास मदत करतील. मित्रांनो, आजकालचा असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि सतत कामाचा ताण या कारणांमुळे वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सामान्य माणसांना डायबिटीज, हृदयरोग असे अनेक आजार जडत आहे. घरी किंवा ऑफिसात सध्या धावपळ कमी झाल्याने जास्त हालचाल होत नाही. शिवाय रात्री उशिरापर्यंत कामाची व्यस्तता वाढल्याने सकाळी लवकर उठून आपण व्यायाम करत नाही आणि या कारणांमुळे अनेकांचं रक्त घट्ट होतं असं चाचण्यांतून लक्षात आलं आहे. जास्त काळ अशी स्थिती राहिली तर हृदयरोग, हार्ट डिसीज, लकवा मारण्याचा प्रकार म्हणजे स्ट्रोक याचा धोका वाढू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर पुढील 10 उपाय कराल तर तुमचे रक्त सळसळीत राहील. तसेच रक्त स्वच्छ, पातळ आणि निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. तर चला जाणून घेऊया रक्त पातळ ठेवण्याचे काही उपाय. मित्रांनो, रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठतं आणि रक्तांची गाठ बनते किंवा गोळा बनतो आणि तो रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असतो, त्यामुळे रक्तस्राव बंद होतो. आणि अशा स्थितीत हृदयाची रक्तवाहिनी असेल तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अशी गाठ तयार झाली तर मेंदूचा भाग निकामी होऊ शकतो आणि परिणामी पॅरालिसिस होऊ शकतो. तसेच रक्ताची गुठळी आपण आपल्या शिरेमध्ये तयार झाली तर ती फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकली तर फुफ्फुसाला डॅमेज होतो. याला पल्मोनरी एम्बोलिझम असे म्हणतात. यामुळे अशी बरीचशी मोठमोठे गुंतागुंतीचे आजार हे रक्तवाहिन्यांमध्ये गाठ निर्माण झाल्याने होऊ शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला रक्त स्वच्छ, निरोगी ठेवायचे असेल तर आपण काही टिप्स पाळल्या पाहिजे. ह्या टिप्स खूप सोप्या आणि महत्त्वाच्या आहेत आणि ह्या मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर तुमची कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. जर कोणाचे रक्त जाड किंवा जास्त जाड असेल तर याला रक्त गोठण्याची समस्या किंवा हृदयाशी संबंधित रोग होऊ शकतात. अशा प्रकारे अस्वास्थ्यकारिता रक्तामुळे शरीराला अनेक नुकसान होऊ शकते. म्हणून आपण आपले रक्त निरोगी ठेवण्याचा विचार केला पाहिजे आणि आपलं रक्त निरोगी ठेवण्यासाठी काही उपायांचा आपण अवलंब केला पाहिजे. मित्रांनो, काही औषधी वनस्पती असतात ज्या रक्त शुद्ध करायला मदत करतात. उदाहरणार्थ, रक्त शुद्ध करण्यासाठी लसूण खावा. लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुग असते जे रक्तवाहिन्यांमध्ये सुटसुटीत करण्यास मदत करतात. जे लोक पुरेसे लसूण खातात त्यांचे शरीर इतर लोकांच्या तुलनेत सडपातळ राहते. जेव्हा हृदयातून रक्त अधिक सहजतेने वाहते तेव्हा हृदयावरील कामाचा भार कमी होतो. साहजिकच यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर कमी होतो आणि तुमच्या हृदयाला रक्त पंप करण्यासाठी इतके कष्ट करावे लागत नाही. 2. सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्राव्य फायबर असते. हे रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवते. साखरेच्या वाढलेल्या पातळीमुळे रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडांचे नुकसान होत असते. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी सफरचंद खाणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय दररोज सफरचंद खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्याबरोबरच रक्तवाहिन्यांच्या वॉलवरची सूज कमी होण्यासही मदत होते. तसेच रक्तवाहिन्यांवर जर गाठी होत असतील तर त्याही होणार नाहीत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड समृद्ध अन्न खा, जसे की सॅल्मन, फॅटी फिश, ट्यूना खा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब कमी करते. मित्रांनो, निरोगी रक्तासाठी पाणी पिणे सर्वात महत्त्वाचे आहे. पाणी तुमच्या रक्तवाहिन्या उघडे ठेवते जेणेकरून तुमचे रक्त सहजपणे फिरू शकेल. याशिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते आणि किडनीचेही नुकसान होऊ शकते. म्हणून आपल्या पेशी योग्यरित्या कार्य करण्यासाठी आपल्याला चांगले हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. पाणी पिण्यामुळे हृदयाची गती आणि ब्लड प्रेशर योग्य प्रमाणात ठेवायला मदत होते. याशिवाय निरोगी लिम्फॅटिक प्रणालीसाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे रक्त स्वच्छ, पातळ आणि रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी शक्यतो दररोज सकाळी व संध्याकाळी भरपूर पाणी प्यावे. नंबर 3. आले हे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आवश्यक आहे. आले रक्तवाहिन्या रुंद करते आणि रक्तदाब कमी करू शकते. त्याचप्रमाणे संतुलित आहारासह लवंग आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लवंग खाल्ला तर रक्त देखील पातळ राहील.
नंबर 5, हळदीच्या फायद्यांबद्दल बोललो तर हळदीमध्ये कर्क्युमिन असते. कर्क्युमिन नायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या विस्कळीत होतात. जेव्हा रक्तवाहिन्या पसरतात तेव्हा रक्त अधिक सहजतेने वाहते आणि आपले हृदय, मेंदू आणि इतर अवयव, स्नायू या उतिकांपर्यंत पोहोचते. परंतु हे सर्व पदार्थ खाताना हे लक्षात ठेवा की ते जास्त प्रमाणात खाऊ नका, नाहीतर ते तुमच्या मूत्रपिंड, किडनी आणि यकृत, लिव्हरला त्रासदायक ठरू शकते. 6, ब्रोकोली. ब्रोकोली आणि कोबी आणि ब्रुसेल्स स्प्राउट सारख्या क्रुसिफेरस भाज्या माणसाचे रक्त निरोगी ठेवण्यास मदत करतात. या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात, जे रक्तपेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्यांना मदत करतात. क्रुसिफेरस भाज्या रक्तवाहिन्या अडथळा टाळतात आणि हृदयरोगापासून संरक्षण करतात. बहुतेक क्रुसिफेरस भाज्या फॉलेट आणि व्हिटॅमिन के सारख्या जीवनसत्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असतात. नंबर 7, बीटरूट. बीटरूटमध्ये नायट्रेट्स भरपूर असतात. नायट्रेट्स हे एक संयुग आहे जे आपले शरीर नायट्रिक ऑक्साईड्समध्ये रूपांतरित करते. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या विस्तारण्यास आणि रक्ताभिसरण वाढवायला मदत करतात. पुढील आपला पदार्थ आहे बीट. बीटचा रस सिस्टोलिक रक्तदाब कमी करतो आणि त्याच वेळी रक्तातील लाल रक्तपेशी वाढवतो. अशा प्रकारे बीट खाणे हे रक्त निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. नंबर 8, डाळिंब. डाळिंब नेहमीच निरोगी रक्ताशी संबंधित राहिलेले आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये नायट्रेट्स, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण वाढवतात. ही संयुगे रक्तवाहिन्या रुंद आणि उघड्या ठेवतात, ज्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवत नाही. डाळिंब मेंदू, स्नायू आणि शरीराच्या विविध भागांमधला रक्तप्रवाह सुधारण्यास आपल्याला मदत करत असते. तसेच आपले हृदय निरोगी ठेवण्यास डाळिंब हे सर्वात गुणकारी आहे. नंबर 9, ब्लूबेरी. ब्लूबेरी किडनी, लिव्हर निरोगी ठेवतात आणि शरीरातील घाण साफ करायला देखील मदत करतात. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपलं रक्ताभिसरण वाढवतं. खरं तर ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन नावाचे संयुग असते, जे एक अँटीऑक्सिडंट आहे. आपल्या शरीरातील धमन्यांना ते निरोगी ठेवते. ब्लूबेरी रक्तवाहिन्या लवचिक बनवतात आणि रक्तदाब कमी करण्यासाठी महत्त्वाच्या नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवतात. अशा प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये ब्लूबेरीचे समावेश केला तर आपल्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवून रक्ताभिसरण योग्य रीतीने ठेवतात. नंबर 10, क्रॅनबेरीचा रस. क्रॅनबेरीचा रस रक्तवाहिन्या वाढवून आणि रक्तप्रवाह वाढवून रक्तदाब आणि ब्लड प्रेशर नियंत्रित करायला मदत करतात. या व्यतिरिक्त क्रॅनबेरीमध्ये रक्तदाब कमी करणारे व्हिटॅमिन सी असते, जे शरीराला संसर्गापासून देखील वाचवतात. नंबर 11, लिंबूवर्गीय फळे म्हणजे संत्री आणि इतर आंबट फळे ही व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे सूज कमी करतात आणि रक्ताभिसरण वाढवतात आणि रक्त जाड होण्यापासूनही आपल्याला वाचवतात. तसेच रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही. या सर्व नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण आपले रक्त पातळ, निरोगी आणि स्वच्छ ठेवू शकतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिसच्या स्ट्रोकपासून वाचू शकतो. आणि या व्यतिरिक्त देखील आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. चांगलं हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिलं पाहिजे. निरोगी वजन ठेवलं पाहिजे आणि धूम्रपान टाळलं पाहिजे. निरोगी सवय देखील आपल्याला रक्ताभिसरण चांगले ठेवण्यास मदत करतात, तसेच आपले रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.